नकाशा प्रमाण आता आपण या धड्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चित्र दिसत आहेत. पहिलं म्हणजे चित्रकार दृश्याचा अंदाज घेताना दिसतो आणि दुसऱ्या चित्रामध्ये मुलं नकाशा बघतायत आणि नकाशा बघताना आपला बोट ते त्या नकाशावर घेऊन स्थान निश्चिती कुठे आहे किंवा कोणतं ठिकाण त्यांना बघायचंय याचं ते निरीक्षण अगदी काळजीपूर्वक करत आहे. आणि चित्रकार सुद्धा चित्राचा संपूर्णपणे कसं काढायचंय त्याचा अंदाज सर्व दृश्य बघून घेत आहे. पुढे जाऊया. चित्राचं निरीक्षण करून वर्गात चर्चा करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या. अर्थात तुम्ही स्वतःच हे चित्र व्यवस्थित दोन्ही पण बघायचे आहे, त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायची. चित्रकारांनी हातामध्ये विशिष्ट पद्धतीनं पेन्सिल धरण्याचा उद्देश हा काय असावा? अशी पेन्सिल त्यांनी धरली तर त्याचा उद्देश काय असावा? नंतर एवढं मोठं निसर्ग चित्र या एवढ्याशा कागदावर कसं घेतलं असेल? तसंच जगातल्या सर्व देश हे एकाच नकाशाद्वारे पाहणं हे कसं शक्य झालं असेल? आणि वरील दोन्ही चित्रामध्ये समान दुवा हा कोणता आहे? बरोबर. आतापर्यंत झाले आता हे प्रश्न. आता आपण त्याच्या भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये जाऊया. नेहमीप्रमाणे आपल्या मुद्द्यांमध्ये चित्रकारानं पेन्सिलीनं प्रथम समोरील दृश्यांचा अंदाज हा बरोबर घेतला असणार आणि मग त्याच्यानंतर त्याचा आराखडा काढून त्यांनी घेतलेला असणार आणि मग काढलेलं चित्र हे प्रमाणबद्ध होण्यासाठी चित्रकार अशी कृती करत असतो. तसंच नकाशे तयार करण्यासाठी पहिल्यांदा सर्वेक्षण केलं जातं आणि त्याच्या वेळेस विशिष्ट प्रकारे प्रमाण हे निश्चित केलं जातं आणि या प्रमाणाच्या आधारे मग आराखडे तयार करून पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा हा नकाशा तयार केला जातो. पुढे जाऊया. विद्यार्थ्यांची उंची मोजण्यासाठी मोजपट्टीच्या सहाय्याने जमिनीपासून वरती 180 सेंटीमीटर पर्यंत वर्गातल्या भिंतीवर खुणा करून द्या आणि प्रत्येक विद्यार्थ्यांची उंची मोजायची आहे आणि ती नोंद करायची आणि मग त्याच भिंतीच्या पार्श्वभूमीवर 5च्या गटानं विद्यार्थ्यांचे समोरून पूर्ण उंचीचे एक छायाचित्र काढायचंय. ते छायाचित्र आपण बघतोय, बाजूला आहे आकृती क्रमांक 9.3 मध्ये आणि त्या छायाचित्राची एक प्रत काढून घ्यायची आणि मग तुमची आणि मित्राची त्या छायाचित्रातील उंची मोजपट्टीच्या सहाय्याने मोजायची आणि मग स्वतःची आणि त्या मित्राची प्रत्यक्ष उंची ही छायाचित्रातील उंची खालील तक्त्यात भरायची आणि गुणोत्तर काढायचे. उदाहरणार्थ गोपाळच्या उंचीचं गुणोत्तर काढून दाखवलेलं आहे. पुढे बघूया. आपल्याला एक तक्ता दिसतोय. अनुक्रमणिका क्रमांक, विद्यार्थ्याचं नाव, छायाचित्रातील उंची सेमी मध्ये आणि प्रत्यक्ष उंची सेमी मध्ये आणि उत्तर त्याचं गुणोत्तरामध्ये. तर वरील तक्त्यानुसार तुम्हाला प्रत्यक्ष उंची आणि छायाचित्रातील उंची यातील फरक हा लक्षात आला असेल आणि मग तुम्हाला हेही कळलं असेल की प्रत्येकाची उंची ही एकाच प्रमाणात छायाचित्रात कमी झालेली दिसते आणि नकाशा प्रमाणाबाबतही हा निष्कर्ष लागू पडतो. अर्थात गोपाळची तुम्हाला दिलेली आहे छायाचित्रातली 10 सेमी, प्रत्यक्ष उंची 130 आणि त्याचं गुणोत्तर आहे 1.13. बरोबर. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत आपण खालील बाबींच्या नकाशांचे बृहद प्रमाण नकाशा आणि लघु प्रमाण नकाशा असे वर्गीकरण तुम्हाला करायचंय. काही घटक तिथे दिलेले आहेत. इमारत, शाळा, भारत देश, चर्च, मॉल, जगाचा नकाशा, बगीचा, दवाखाना आणि महाराष्ट्र. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये बघूया अजून काय काय आपल्याला माहिती आपण अजून अभ्यास करणार आहोत अगदी जोमाने. चला